सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. पहा मी अशी सुंदर अशी पूजा करून घेते. मी त्या नागनरसोबाची पूजा मांडलेली आहे. अजून मला महादेवाची पूजा करायची बाकी आहे. आणि नीलपुष्प पण आणले, म्हणजेच गोकर्णाची फुलं. आणि ही पांढरी जास्वंद माझ्या दारात आहे. बेलाचं झाड माझ्या पाठीमागे आहे लावलेलं माझ्या मैत्रिणीची. ते खूप सुंदर अशी मी पूजा मांडली. तर तुम्ही सांगा कशी वाटते पूजा. असं नागनरसोबा आज मी लावून घेते. नागोबाची अजून कहाणी वगैरे वाचायची मला. देवपूजा वगैरे झाली माझी. आज काही आमच्याकडे काही नैवेद्य वगैरे असं काही, फक्त कानोलेचा नैवेद्य असतो. कणकीचे कानोले, उकडीचं नैवेद्य, त्याचा नैवेद्य असतो. आम्ही काही गॅसवर असं तवा वगैरे काही तळण वगैरे पुरणाचा नैवेद्य असं काही नाही आमच्याकडे. एका साईडला नागोबा जसं जमेल तसा काढला मी आणि अशी रांगोळी काढून घेतली. चला मी आता पोथी वाचणार आहे. मला एक छोटासा ब्लॉग तुमच्याकडं सोबत शेअर करू. आज नागपंचमीच्या सर्व ताईंना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा. तर मी पूजा मांडली ते बरोबर आहे का? सगळ्यांनी नक्की सांगा. तुमच्या गायत्री ताईला कमेंट करत जा आणि काही राहिलं तर नक्की सांगत जा. तुम्ही पण अशीच पूजा केली काही नक्की सांगा. आता मला ही पूजा करून पोथी वाचायची, आरती करायची. अजून सकाळी पंचामृतने मी महादेवाच्या पिंडीला ती अंघोळ घातलेली आहे. तसंच माझे स्वामीराय माऊलीला पण. आणि पिंडाशी मी चौरंगावर छोटासा चौरंग आम्ही शिवून मागवला, त्याची पिंड बरोबर बसते. आणि मी 11 असे बेलाची पानं आणलीत. फुलं आहेत, काही लाल फुलं आहेत. हे माझ्या दारातले फुलं आहेत. फक्त हे निळं आणि बेलाची पानं माझ्या मैत्रिणीच्या इथले आहेत. पांढरी फुलं आणि लाल जास्वंद माझ्या झाडाची आहेत. तर अशा प्रकारे मी पूजा करते. तर सर्वांनी सांगा. आमच्याकडे काही सर्वांनी सांगा म्हणजे आमच्याकडे काय असं कसे झोके खेळे काय, आमच्याकडे काही झोका बांधायला झाडं एवढी मोठी नाही आहेत आणि जवळपास काही नाही असं. तर ही मज्जा खरं सांगू का तुम्हाला, खेड्यागावात खूप छान नागपंचमी खरं साजरी होत असेल तर तुम्हाला सांगते. खेड्यागावात मळ्यातल्या लोकांच्या तिथं वस्तीवरती असं तिथं खूप मोठे मोठे झाडं, बायका सगळ्याजणी सवाष्णी वारुळाला जातात, वारुळाची पूजा वगैरे करतात. तसं शहरात नाही आहे, फक्त देवपूजा वगैरे. आणि घरातल्या घरातच अशी नागोबाची पूजा करून घ्यायची. आणि आमच्याकडे तर अशीच नागोबाची पूजा करतात. लाह्या, दूध वगैरे असं सगळी. मला लावायला जागा नाही असं वरती, तर मग मी तसं ठेवत असते. तर तुम्ही नक्की सांगा कशी. मला वस्त्रमाळ घालायची राहिलेली बरं का. कापसाची वस्त्रमाळ करते मी, राहिली मला घालायची. घालणारे आघाडा, हरळ आणि वस्त्रमाळ. आज अशी नागोबाची पूजा असते, ते घालावं लागते. तर करते मी, अजून काही केलेली नाही आहे. तर करायची मला, कारण माझ्याकडं कापूस नाही आहे. मला कापूस आणून मग करायची. माझ्या मैत्रिणीकडून कापूस घेऊन येते मी. आणि मी अशा वाती ना आयत्या आणत असते तेलवात. तर सगळ्यांनी मस्त मेहंदी काढली असेल, हे केलं असेल. माझे तर काल कोण असून माझी मेहंदी झालेली आणि हातावर माझे हात तसेच राहिले. तर तुम्हाला सांगते, मला पण मेहंदी काढायची खूप इच्छा होती, पण मला कंटाळा आल्यानंतर खूप उशीर झाला झोपायला. कारण आम्ही आदल्या दिवशी साबुदाण्याची खिचडी वगैरे करून घेतली होती माझ्या मुलीसाठी टिफिनला, कारण आम्ही आज काहीच करत नाही त्याच्यामुळं. तर चला, एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला. सगळ्या ताईंना, आईंना, सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा गायत्री ताईकडून. आणि किती झोके खेळे काय खेळे नक्की कमेंट करा जा. सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करता तसंच मलाही करा. कसा वाटला व्हिडिओ, माझी देवपूजा नक्की सांगा. आणि मला हे फूल खूप आवडतं, गोकर्णाचं खूप सुंदर आहे. तर चला,
घेते पोथी वाचून.